नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा बघू शकता, आपली परीक्षा पार पडलेली आहे 9 नोव्हेंबरवाली. त्याच्यानंतर आपण एक ॲनालिसिस पण हे केलं की प्रॉपरली आन्सर की आपण डिस्कस केली. संभावित आन्सर की आहे. बरेच सारे असे प्रश्न आहेत की आपली आन्सर की आणि आयोगाच्या आन्सर कीमध्ये तफावत दिसू शकते. कारण आयोगाचं लॉजिक जे आहे प्रश्नांचं ते थोडंफार वेगळं असतं आणि थोडंफार आयोग कुठल्या वेनी विचारतं ते प्रश्न, त्याचे कुणालाच आन्सर गावत नाही. म्हणून थोडं संभावित आन्सर की जी आहे, आपण इतिहासाचा ह्या पेपरचं आपण विश्लेषण करणार आहोत की नेमकं कसा होता. टेंटेटिव्हली जेवढे सगळ्यांना मी विचारलं, जेवढे माझेच मित्र असतील, स्टुडंट असतील सर्व, त्या हिशोबानं पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवललाच गेलेला आहे. 35 ते 40 प्रश्न भरपूर डिफिकल्ट लेवलला आलेत. कुठेतरी 30-35 प्रश्न असे होते ते मॉडरेट होते आणि 25-30 प्रश्न जे आहेत की आपल्या टप्प्यातले होते की जे नॉर्मली एका वर्षाच्या अभ्यासावर पण ते करू शकतात असे होते प्रश्न. म्हणून हा जर पूर्ण पेपर बघितला तर मॉडरेट टू टफकडं जाताना आपल्याला दिसलेला आहे. प्रत्येक सेशन वाईज घेतलं तर इतिहास पण बघू शकता. इतिहास मी स्वतः शिकवतो म्हणून इतिहास एक आहे की 15 प्रश्न आलेत. 15 पैकी एक 7 ते 8 आरामात सुटण्यासारखे होते. 7 ते 8 एक नॉर्मल बोलतोय. ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी 10 ते 11 पर्यंत सुटवले असतील. पण इतिहासाचा जर मी लेवल बघितला तर मॉडरेट होता. काही प्रश्न डायरेक्टली फुलटोस होते, इझी होते. पण बरेच असा बाहेरच्या टप्प्यातले प्रश्न आलेत. म्हणजे ते एक्सपेक्टेड नसतात की आयोग असा विचारेल आणि मग कुठेतरी एक नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस करताना आपल्याला आयोगाने यावर्षीची झलक दाखवलेली आहे. मग 31 मे पुढच्या वर्षीची जी परीक्षा होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला बघू शकता एक परिपूर्ण तयारी करावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी मग PYQ इम्पॉर्टंट असेल, आजचा पेपर रेफरन्स इम्पॉर्टंट असेल, तसे जी मेन्स परीक्षा होणार आहे मार्च एंडिंग आणि एप्रिलमध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाली आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. तसेच मग येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे, मग त्याच्यात ती झलक दिसेल काय, असंच काहीतरी पॅटर्न येईल काय, त्याच्यासाठी पण आपण जे PYQ सिरीज आहे त्याच्यात पण आपण ते कव्हर करत आहोत. इतिहास विश्लेषण आपण सुरू करणार आहोत. त्या पहिले बघू शकता यशस्वी MPSC राज्यसेवा परीक्षा 2026 ची जी होणार आहे 31 मे साठी, त्यासाठी एकाग्र अकॅडमी बघू शकता की पूर्व मुख्य आणि मुलाखतीची तयारी अशी ही बॅच लॉन्च करत आहोत. सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज मराठी माध्यमात सगळे सब्जेक्ट असतील. 17 नोव्हेंबर म्हणजे पुढच्या सोमवारपासून 21 नोव्हेंबर म्हणजे फ्री डेमो लेक्चर्स असणार आहे. पुढच्या जे पूर्ण वीक आहे त्याच्यासाठी फ्री डेमो लेक्चर्स आहेत. डायरेक्टली ऑफलाईन सेंटरवर तुम्ही येऊ शकता, ऑनलाईन पण डायरेक्टली डेमो लेक्चर्स बघू शकता. काही हे नाही, आपलं ऑफलाईन सेंटर बोरिवली आणि दादर या ठिकाणी आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे. मॉर्निंग आणि इव्हिनिंग बॅचेस आहे, मंडे टू सॅटर्डे. आणि हेच आहे की ह्या वर्षीचा पेपर जर ॲनालिटिक्स केला तर भरपूर सारा कुठेतरी आउट ऑफ द कंटेक्स्ट पेपर आलेला होता आणि म्हणून ह्या पेपरचा रेफरन्स धरून पुढच्या वर्षीची कशी तयारी एकदम परिपूर्ण करता येईल त्यासाठी संपूर्ण गायडन्स आणि फ्री डेमो आणि फ्री मेंटरशिप अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली ऑफलाईन सेंटरवर येऊन व्हिजिट करू शकता. सर्व बघू शकता, एकाग्रची टीम तुमच्या सकट आहे. चला आपण संच जो आहे सेट सी डिस्कस करणार आहोत, इतिहासाचे प्रश्न. तर 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. क्रिप्स प्रस्ताव, अलीगड योजना, कर्जन योजना, लतीफ योजना. डायरेक्टली होता 1942चा क्रिप्स प्रस्ताव. बघू शकता काँग्रेस वर्किंग कमिटीने ते विरोध केलेला. मुस्लिम ह्यांनी पण बघू शकता विरोध केलेला होता. लक्षात ठेवा, क्रिप्स मिशन पहिल्याचा आन्सर डायरेक्टली हा डायरेक्ट इझी प्रश्नांमध्ये होता. सेकंड, मवाळणी शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909च्या द्वारे डॅश केल्या. डिरेक्टली हा प्रश्न असा विचारलाय की 1909च्या कायद्याचं नाव काय आहे, तर मॉर्ले मिंटो सुधारणा. येस, मॉन्टेग्यू चेल्सहोम 1931चा आहे. भारतीय शिक्षण कायदा नाही, नागरी सेवा सुधारणा कायदा नाही, 1800च्या आसपासचे झालेले कायदे आहेत सर्व. लक्षात ठेवायचे हे दोन्ही प्रश्न इझी लेवलचे होतात. म्हणजे डायरेक्टली ज्यांचा अभ्यास आहे, जे 1 वर्ष झाला अभ्यास करतात ते पण सोडवू शकतात. नेक्स्ट, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देश बांधव अशा सर्व निकटवर्तीयांना विरोध पत्करून जाण्यास प्रवास करावा लागतो. हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाज सुधारक डॅश येथील होते. विदर्भ, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर. हा डिफिकल्ट प्रश्नांमधनं एक आहे. आपल्याला रेफरन्स बघू शकता, असं एक ठराविक नाव आणि डायरेक्टली त्याचं रिजन विचारलंय की रिजन काय होतं. म्हणजे योग्य उत्तर आहे मराठवाडा आणि हा डिफिकल्ट प्रश्नामध्ये आहे. इट इज नॉट एक्सपेक्टेड की समाज सुधारकांवर असले प्रश्न येऊ शकतात, म्हणून हा डिफिकल्ट कॅटेगरीमध्येच आपल्याला टाकता येईल. चला नेक्स्ट, मुघलकालीन न्यायव्यवस्थेचे शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांचा अचूक जोड्या लावा विचारलंय. हद्द, ताजीर, किसास, तशीर. जसाच तसे, मानहानी, ताकीद, मृत्यूदंड, हातपाय तोडणे. लक्षात ठेवा, किसास जे आहे हा पण बघू शकता आउट ऑफ द बॉक्स जे मोगल एम्पायरवर प्रश्न येतात त्याच्यामधला हा एक्सपेक्टेड नसतो असा प्रश्न, पण डिरेक्टली आलेला आहे. किसास जे आहे जसाच तसे म्हणजे क चा 1 असेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 पहिलेच बाद होतो. ज्यांचा हा पेपर रेफरन्सला घेतलाय त्यांनी बघू शकता तेच केलंय. त्याच्यानंतर हद्द, हद्दमध्ये डायरेक्टली आहे हद्द कर दिया, मृत्यूदंड, हातपाय तोडणे डिरेक्टली.
तर ऑप्शन क्रमांक 3 विल बी द आन्सर. म्हणजे ताजीर म्हणजे काय? ताजीर म्हणजे ताकीद देणे. ताजीर, ताकीद, समज व हद्दपार करणे आणि तशहीर म्हणजे मानहानी, धिंड काढणे. लक्षात ठेवा, हा पण एक कुठेतरी बघू शकता हार्ड स्वरूपाचाच प्रश्न होता, कारण हे शक्यतो आपण वाचत नाही. बॅरिस्टर चित्ररंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्रित करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया इन इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया, डिरेक्टली इंडिया फॉर इंडियन्स. चित्ररंजन दास यांच्यावर तुम्ही जर प्रॉपरली जर अभ्यास केला तर हा बऱ्याच पुस्तकात भरपूर रेफरन्स आपल्याला बघताना दिसतो. त्याच्यानंतर बरेच टेक्स्टबुक असतील जे इतिहासाचे आहेत, प्रॉपरली जे स्टेट बोर्डचे असतील, NCERTs असतील, त्याच्यात पण हा उल्लेख डिरेक्टली केलेला आहे. म्हणून हा एक मॉडरेट लेवलचा आपण प्रश्न पकडू याला. हैदराबाद संस्थानात विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? KM करियप्पा, राजेंद्र सिंग, SM श्री गणेश, सर रॉबर्ट लॉकर्ट. आता हा बघू शकता ऑपरेशन पोलो जेव्हा हैदराबाद मुक्ती संग्राम होता, डायरेक्टली महाराष्ट्राचा इतिहासाचा ओल्ड टेक्स्टबुक जर तुम्ही केलं त्याच्यातनं कुठेतरी रेफरन्स भेटतो. पण जरी हा प्रश्न तसा असला तर मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे डायरेक्टली आन्सर विचारलेला आहे. म्हणून हा प्रश्न कुठेतरी सोपा कॅटेगरीमध्ये नसून मॉडरेट टू टफ वर कुठेतरी गेला आणि याचं योग्य उत्तर आहे राजेंद्र सिंग. येस. मोगल बादशाह अकबरने 1584 मध्ये खान ए खनम ही पदवी कोणाला दिली? नवरत्न आहेत जे अकबर बादशाहचे, अबुल फजल, मियाँ तानसेन, अब्दुल रहमान, हकीम हुमाम. तर अब्दुल रहमान यांना बघू शकता खान ए खनन हा किताब दिला होता अकबरने. आणि हा पण बघू शकता, हा इझी कॅटेगरीतला आहे कारण डायरेक्टली आपल्याला याचा उल्लेख भेटतो बऱ्याच साऱ्या प्रश्नांमध्ये. नेक्स्ट, सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? महादेव गोविंद रानडे, KT टेलर, SS चिपळूणकर, GV जोशी. आता ह्यात कसं आहे माहिती आहे काय, शक्यतो डायरेक्टली आन्सर जे ह्याचा आहे तो ग जोशीच आहे. GV जोशीच ह्याचा आन्सर आहे प्रायमा फेसी मध्ये जर आपण बघितलं. पण आयोगाने जर आयोगाचं जर फर्स्ट आन्सर की मध्ये जर रानडे दिलं तर लक्षात ठेवा सेकंड आन्सर की मध्ये GV जोशी होऊ शकतो. पण 99% बघू शकता, 100% मी शुअर आहे 104च असणार. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की न्यायमूर्ती गोविंद रानडे पण होते त्यात. मग या तर कदाचित जर दोन्ही रेफरन्स पाठवले तर हा प्रश्न हॅशटॅग पण होऊ शकतो. पण शक्यतो आयोग कॅन्सल नाही करणार असं माझं वैयक्तिक मत आहे. GV जोशीच आन्सर देतील. दिवाने अमीर ए कोई नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, बलबन, फिरोज शाह तुगलक. दिवाने हे सगळे वेगवेगळे जे आहेत ते बघू शकता की आपलं मोहम्मद बिन तुगलक हे आपल्याला दिसतं. हा पण इझी कॅटेगरीतला प्रश्न होता, हा आपण मॉडरेट पकडू. इझी आणि मॉडरेटचा हा डिफरन्स समजा. इझी म्हणजे जे फर्स्ट पहिल्या अभ्यासावर डायरेक्टली तुम्हाला तो येईल. मॉडरेट म्हणजे कुठेतरी 2-3 रिडिंग जातात आणि हार्ड म्हणजे कितीही वाचला तरी त्याचा आपल्याला रेफरन्स भेटत नाही. येस. नेक्स्ट, जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पायगोंडा पाटील. मेन्सचा जर पेपर बघितला असेल 2025चे जे झालेले आहे, मागच्या 2024चे जे झालेले आहेत, मेन्समध्ये कुठल्या तरी एक मेन्समध्ये डिरेक्टली आपल्याला कदाचित कंबाईन गट ब मेन्समध्ये सेम प्रश्न होता. आन्सर इज तुकाराम तात्या पडवळ. डिरेक्टली मेन्सचा प्रश्न डायरेक्टली उचलून टाकलेला आहे. म्हणून हा जर पीवायक्यूचं महत्व इथं कुठंतरी आलं आणि आयोगाने असंच केलं की PYQ बेस्डवर बरेच प्रश्न विचारलेत. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू व चाओ एन लाई, पंडित नेहरू, डॉक्टर सायन एन सेन, इंदिरा गांधी आणि माओ त्से तुंग आणि पंडित नेहरू माओ त्से तुंग. बघू शकता पंचशील जे आहे 1954 आहे. 1954 मध्ये पंडित नेहरू होते हे लक्षात ठेवा. म्हणजे अ ब आणि ड मधला एक आन्सर असणार. इकडं अ ब आहे, क तर नसणार म्हणून टाका. या तर फक्त अ या तर फक्त ब. इथून या दोन ऑप्शनमधनं एक लक्षात येतं अ तर कन्फर्म राईट आहे. आता दुसरं आहे की पंडित नेहरू आणि ह्या हे तर लक्षात ठेवा. पंचशील जे पंतप्रधान आहेत ते चायनाचे प्रेसिडेंट आणि भारतीय पंतप्रधानमध्ये झालेलं होतं आणि ऑप्शन क्रमांक ए इज द राईट आन्सर. येस, पॉलिटीमधला येतो पण इतिहासात विचारण्यात आला. इझी प्रश्नांमध्येच होता तो. विधवा वपनन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले? हा टफ प्रश्नांमध्ये आहे, मी खरंच सांगतो कॅटेगरी हार्ड. बऱ्याच लोकांनी हे चुकवलेलं आहे. व्यंकटेश रंगीकट्टी, विष्णू शास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर. हा कुठेतरी डेप्थमध्ये विचारण्यात आला आणि जर योग्य आन्सर आहे विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित कुठल्याही रेफरन्स बुकमधनं तुम्ही प्रॉपरली जर त्यांचं समाज सुधारकांचे कार्य आणि हे सर्व बघितलं तर आपल्याला हे विधवा वपन अनाचार हे पुस्तक बघायला भेटतं. आणि हा PYQ पण आहे, कुठल्या तरी मेन्सला विचारण्यात आलेला आहे GS1 मध्ये, MCQ मध्ये, जेव्हा आपली MCQ राज्यसेवा मेन्समध्ये. नेक्स्ट, पुढील राजे व त्यांचे राजघराणे लावा? अपराजित, आदित्य एक, विजयालय, भोज एक. पल्लव, चोळ राजघराण्याचे संस्थापक गुर्जर. तर लक्षात ठेवा की
विजयालय जे आहे ते चोळ राजघराण्याचे संस्थापक आहेत, म्हणजे क चा 3 एकच ऑप्शनमध्ये झालं. बघू शकता आयोगाचा हा पॅटर्न सेम आहे. यात तर 4-3-2-1, या तर 1-2-3-4 डिरेक्टली लाईनीत लावतात आणि तेच झालंय. अपराजित, पल्लव, आदित्य 1, चोळ, भोज 1, गुर्जर. येस, ऑप्शन क्रमांक 2 विल बी द राईट आन्सर. खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने ओळखा. विजयनगरच्या साम्राज्याच्या सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्तमाल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. यस, 100% राईट. आंध्र भोज, अभिनव भोज असे या राज्यात संबोधले जाते. यस, आंध्र प्रदेशचं डेव्हलपमेंट, तेलुगू लँग्वेजला डेव्हलपमेंट जे झालं त्याच काळात झालं. पेद्दन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. यस, जसं मी सांगितलं तेलुगू लँग्वेजचा हे झाला. कृष्णदेवराय संगम राजघराण्यातील हाच नव्हता, संगम राजघराणा नव्हता. म्हणजे जिथं ड असेल तिथं कॅन्सल करा. ड जरी हे केलं ब क राईट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 3. हा कुठेतरी मॉडरेट लेवलचा प्रश्न वाटला, कारण थोडाफार इश्यू होता या पण प्रश्नांमध्ये. प्रश्न कसे झालेत माहिती आहे का, आन्सरपर्यंत पोहोचताच आलं नाही लोकांना. म्हणजे एलिमिनेशन मेथडनी पण 50-50% आले आणि त्या 50% मध्ये पण त्यांना एलिमिनेट करावं लागलं. एवढा म्हणजे पेपर थोडा गोंधळलेला होता. चला, लास्ट प्रश्न. डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेले पाव मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. ब्रह्मसमाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. ब्रह्मसमाज राजाराम मोहन रॉय हे नाहीये. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती बॅक टू द वेदास वाला होता. आता राहिला सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज. आता सत्यशोधक समाज बघू शकता, महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे नव्हतं डायरेक्टली, हे याचं प्रार्थना समाज. यस, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर. आता लक्षात ठेवा, 15 पैकी मी जसं सांगितलं सेम 7 ते 8 प्रश्न सुटण्यालायक होते आणि दिस वॉज एक्सपेक्टेड. पूर्ण 15 जरी तुम्ही केले आणि जर समजा तुमचे 9 राईट येत आहेत आणि 6 रॉंग येत आहेत, तरी पण तुम्ही एक पॉझिटिव्ह स्कोअरकडे कुठेतरी चांगली वाटचाल करता. म्हणजे जर 9 राईट आले म्हणजे 18 आणि 6 रॉंग जात आहेत म्हणजे 3 मार्क जाणार, म्हणजे कुठेतरी 15 मार्क भेटत आहेत इतिहासामध्ये. ॲव्हरेज स्कोर टोटल चांगला आहे. शक्यतो आता जेवढ्याच लोकांचे जे आन्सर की आता सगळ्या अजून ऑफिशियल आन्सर की तर आलेली नाहीये. ऑफिशियल आन्सर की आणि वेगवेगळ्या जे चॅनल्सवर चालू आहे आन्सर की, तसंच आमचं पण चालू आहे. त्याच्यात 5-6 प्रश्नांमध्ये, 5 नाही 2-3 प्रश्नांमध्ये एक तफावत दिसू शकते. जसं करंट अफेअरचं मी सांगितलं की ग्लोबल जे आपलं पीस इंडेक्स आहे तो कन्फर्म कॅन्सल होणार. कारण ऑस्ट्रियाचा रँक जो खाली आहे आणि न्यूझीलंडचा वर असल्यामुळे तो कन्फर्म तो प्रश्न कॅन्सल होणार आहे. असे काय काय प्रश्न आहेत की जे फर्स्ट ह्याच्यात आपल्याला बघायला भेटतील की राईट आहेत, पण सेकंड ह्याच्यात की चेंज होणार. आणि जागा कमी, अटेंडन्स पण कमी आहे. लक्षात ठेवा, अटेंडन्स 40% पोरं आलेच नाहीत एक्झामला आणि ऑलरेडी ॲप्लिकेशन्स पण कमी आलेले. म्हणून 2-3 गोष्टी जे आहे, संभाव्य कट ऑफ आपल्याला प्रेडिक्ट करायचा आहे, पण तो एकदा थोडा डेटा येऊ दे स्टुडंट लोकांचा. एकच दिवस अजून 24 तास पण उलटलेले नाही आहे पेपरला, म्हणजे 24 तास झालेले आहे ऑलमोस्ट, पण ऑलरेडी पोरं बघू शकता स्ट्रेसमध्ये आहेत. ज्यांनी UPSCचे जे पोरं आहे MPSCकडे वळवले त्यांना गोंधळलेले आहेत की हे MPSCने काय करून टाकलं, असा पेपर थोडा येतो असा तसा. त्याच्यानंतर एक नॉर्मली जे MPSC स्टँडर्ड MPSCवाले पोरं आहेत ते पण गोंधळलेले आहेत की कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स काय काय बरेच प्रश्न आले आणि डिफिकल्ट कुठं तर करून टाकला. कंबाईंडवाली जनता आहे जी फर्स्ट टाइम राज्यसेवा ज्यांनी यावर्षी दिलेली आहे, ते लोक एकदम डिप्रेशन मोडमध्येच गेलेले आहे की असा पेपर आला तर कंबाईन कसं 60 मार्क कसं आणणार, 55 कसं आणणार. म्हणून लक्षात ठेवा, आयोग प्रत्येक वर्षी एक पेपरमध्ये आपल्याला धक्का देते. मग ह्या वर्षी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दिसलेलं आहे. 21 डिसेंबर आणि 4 जानेवारीला असं होणार नाही. ह्याची म्हणजे आयोगाचा जर इतिहास बघितला तर तसंच वाटतं. 21 आणि 4 वाला जे नॉर्मल पॅटर्न आहे तसाच येईल. कारण मागच्या वर्षी पण जर करंट अफेअर्सचा बघितला तर 2 फेब्रुवारीची जी गटबची पूर्व परीक्षा झालेली, त्यात करंट अफेअर्स काहीतरी भलताच विचारण्यात आला आणि बाकी सगळं पेपर सोपा करण्यात आला. त्याच्यानंतर गटकची जी 1 जूनला परीक्षा झाली, त्यात आपल्याला वेगळा पॅटर्न दिसला की पेपरच त्यांनी मॉडरेट करून टाकला. त्याच्यामुळे कट ऑफ पण बघू शकतो 48 झालेला गटकचा. आणि राज्यसेवा सोपा असल्यामुळे 117 कट ऑफ गेला आणि कंबाईन पण सोपी असल्यामुळे 62 कट ऑफ गेला. मग असा कुठेतरी बघू शकता आयोग वर खाली करत राहतं आणि कुठेतरी ह्या वर्षीचा पेपर पण तसाच झालेला आहे 2024 आपला 25चा पूर्व परीक्षा. कारण अजून पण लोकांना म्हणजे म्हणजे आता कट ऑफ प्रेडिक्ट करायला गेलेत की 110, 115 जागा कमी आहे असं तसं. पण लक्षात ठेवा की पहिले आयोगाचे आन्सर की येऊ दे, पूर्ण डेटा येऊ दे, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स येऊ दे की किती अटेंडन्स होतं, जागा वाढ होणार आहे की नाही त्याच्या संदर्भात पण आपण बोलणार आहोत. आणि हे सर्व बघू शकता एक ॲनालिसिस झाल्यावर आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत. मग सध्या आज आपण इथंच थांबूया. आणि लक्षात ठेवा की यशस्वी बॅच जसं मी सांगितलं की MPSC राज्यसेवा 2026 साठी आहे. तो 2026 ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडवर अवेलेबल आहे. जर ऑफलाईन तुम्ही सेंटरवर येत आहे तर दादर वेस्ट आणि बोरिवली वेस्ट बघू शकता, डिरेक्टली येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काय काय स्टुडंट लोकांना मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बघू शकता, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भरपूर सारं जे प्रॉमिस करतात ते प्रॉमिसिंग त्यांना भेटत नाही. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं कसं असतं की त्यांचं ऑफलाईन सेंटर नसल्यामुळे मोठ्या
तो इश्यू क्रिएट झालेला आहे त्या स्टुडंट लोकांमध्ये. म्हणून डिरेक्टली तुम्ही एकाग्रवर तुम्ही डायरेक्टली विश्वास ठेवू शकता. डायरेक्टली ऑफलाईन सेंटर अवेलेबल आहे. जे प्रॉमिस करतो ते डायरेक्टली दिलं जाईल आणि डेमो लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही डायरेक्टली फ्रीमध्ये बसू शकता. फ्री डेमो आहेत 17 ते 21 नोव्हेंबरपर्यंत. मॉर्निंग इव्हिनिंग दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. मॉर्निंग 9 ते 11ची आहे आणि इव्हिनिंग 7 ते 9ची बॅच आहे आणि ह्याचा डिरेक्टली आहे 2026चा आपल्याला डिरेक्टली मुलाखत होऊन पोस्टच काढायची सीधा. 31 मेला जी परीक्षा होणार आहे तिच्यात डायरेक्टली आपल्याला पोस्ट काढायचे, त्या संदर्भाने ही बॅच चालणार आहे. यस, तर मग आजच्या इथंच थांबूया. पुढचा विषय जे आपण घेऊन येऊया, पुढचं एक करून ॲनालिसिस करू आणि मग कट ऑफ एक कुठेतरी डेटा आल्यावर कट ऑफ प्रेडिक्शन करू. ॲव्हरेज अटेम्प्ट्स बघू किती झाला आहे आणि त्याच्यानंतर एक कुठेतरी आपण कट ऑफ प्रेडिक्शनचं हे बघू. आज इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.